तर मला असं म्हणायचंय की सरकारला एकीकडे तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे आमदारकीसाठी सुद्धा 50% आरक्षणाचं नियोजन करताय, महिला सन्मान योजना स्त्रियांसाठी करताय बस स्थानकामध्ये किंवा महिलांना हाफ तिकीट करताय. एकीकडे केंद्र सरकार, राज्य सरकार एवढ्या चांगल्या योजना महिलांसाठी आणताय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. तर माझं एकच सरकारला विचारणं आहे की आता सध्या बघितलं तर आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. उपमुख्यमंत्री 2 आहेत आपल्या महाराष्ट्राला सुदैवाने. तर एकनाथजी साहेब आहेत किंवा आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा कुठेतरी या छोट्या छोट्या गोष्टी जरी वाटत असल्या तरी आमच्यासाठी ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्याकडे गांभीर्याने बघावं. कधीतरी सरकार याकडे दखल घेणार आहे का नाही, कारण आज एक गर्भिणी महिला उतरवली जाते याचा अर्थ की तुमच्या सरकारी योजनेत त्याचा इनडायरेक्टली अपमान आहे. विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, शाळेसाठी दररोज कॉलेजला जातात. बऱ्याच वेळा मला विद्यार्थिनींचे सुद्धा फोन येतात, महिलांचे फोन येतात, आम्ही वेळेवर शाळेत जाऊ शकत नाही, कॉलेजला जाऊ शकत नाही किंवा जॉबला सुद्धा आम्ही वेळेवर पोहोचत नाही. तर मॅडम तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला सांगताय की थांबतील बस, पण थांबत नाही. मी सुद्धा त्या गोष्टीमध्ये हतबल झाले खरं बनलं तर, कारण बऱ्याच वेळा आम्ही आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला तरी सुद्धा रिक्वेस्ट करून आमचं आंदोलन माघारी घेण्यासाठी सांगितलं बस मॅनेजर डेपोनी, परंतु त्यातून काही निष्फळ झालं नाही. वारंवार तक्रारी करून नागरिकांनी किंवा आम्ही ग्रामपंचायतनी पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला कुठेच त्यांनी आमची दखल घेतली नाही. उलट मी तुमच्या चॅनलचं खरंच मनापासून आभार मानते की तुमच्या माध्यमातून तरी कमीत कमी तुंगतवासियांची जी कळकळ आहे बस थांबत नाही ही कळकळ मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल आणि कदाचित आमच्या तुंगतला सर्व बस थांबतील. तर त्यांचं एकच असतं की तुम्ही आम्हाला नंबर द्या, आम्ही त्यांना त्या सस्पेंड करतो. पण सस्पेंड करणं हा याच्यावरचा उपाय नाहीये सगळ्यात महत्वाचा. तर इथे बस थांबली पाहिजे हे आणि हा निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही त्या आषाढी वारीला सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करेन, तुम्ही या पंढरीच्या पावन नगरीत येणार आहात तर या पंढरीच्या पावन नगरीमधील ज्या महिला आहेत त्या महिलांना फक्त त्यांच्या हक्काचं, प्रवासासाठी हक्काचं जे साधन आहे ते मिळावं. कारण पुरुष हे प्रत्येकाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर असते, ते स्वतः जाऊ शकतात, सुशिक्षित महिला सुद्धा गाडी घेऊन जाऊ शकतात. परंतु ज्या महिलांना घरी गाड्या नाहीयेत किंवा ज्यांना विद्यार्थी आहेत किंवा वयोवृद्ध लोक आहेत किंवा वयोवृद्ध महिला आहेत ज्यांना आजारपणासाठी दवाखान्यात जावं लागतं, तर अशांना हक्काची जी गाडी आहे आपली लाल परी ती प्रत्येक थांबा आमच्या तुंगतला करावा हीच माझी मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मला काही अवैध धंदे करणाऱ्यांनी धमक्या सुद्धा दिल्या घरी येऊन की तुम्ही हे असं कशासाठी करताय. त्याच्यानंतर तरीही आम्ही ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा पोलीस स्टेशन असेल तिथे अनेक वेळा वारंवार आंदोलन म्हणजे आम्ही लेटर दिलेले आहेत की तुम्ही अवैध धंदे बंद करा. ते काय करतात की 2-4 दिवस तेवढंच येतात, रेड टाकतात आणि परत ते आहे असं सुरू राहतं. अवैध धंदे करणारे की ते अजिबात घाबरत नाहीत, ते सरळ म्हणतात की आम्ही हप्ता देतो, हप्ता दिला की आम्हाला कोणी पकडू शकत नाही किंवा आधीच फोन करतात रेड टाकायच्या आधी, फोन केला की ते सगळं बंद करतात दुकानं आणि त्यानंतर रेट टाकतात, त्याचा काहीच उपयोग होत नाही. पातळीवर एक महिला सरपंच म्हणून मी असा निर्णय घेणार आहे की गावातील ज्या महिला आहेत त्यांना घेऊन मी स्वतः आषाढी वारीला त्यांनी जर हा निर्णय घेतला नाही की तुंगत गावामध्ये अवैध धंदे बंद करणे आणि त्यासोबतच बस थांबली नाही तर इथून पुढे आषाढी वारी जी येणार आहे त्या वारीला मुख्यमंत्री साहेब असतील आणि प्रताप सरनाईक साहेब सुद्धा असतील तर आम्ही आंदोलन करणार नक्कीच. मॅडम, गेल्या आठवड्यामध्ये तुंगतच्या महिलांना भर पावसामध्ये रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी उतरण्यात आलं होतं आणि बघायला गेलं तर त्याच्यामध्ये गर्भ असणारी एक महिला पण होती आणि त्यांनी विनंती करून देखील त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही तुंगतला आणि मध्यरात्री त्यांनी सोडलं आणि त्याच्या संदर्भामध्ये तो विषय एवढा झाला की ते त्यांचं निलंबित करण्यात आलं. परंतु नेमका पण तो प्रश्न आहे तुमच्या गावाचा तो कुठेही सोडवण्यात आलेला नाही आणि 1 आठवड्याहून देखील तुम्ही कुठं समोर आलेलं नाही. तर कधी समजेल तुम्हाला ही बातमी? ऍक्च्युली जेव्हा तुमची न्यूज आली त्यानंतरच आम्हाला हे कळलं की एका गर्भवती महिलेला आणि काही महिलांना बसमध्ये चढू दिले नाही आणि त्यांना तुंगत येथे उतरलेलं नाहीये. तर जेव्हा ही गोष्ट ही आमच्यासाठी ही पहिल्यांदाच नाहीये. तर असं बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की महिलांना काय करतात की बसला विचारलं की तुंगतला घेता का, तर कंडक्टर ड्रायव्हर सांगतात की आम्ही यांना तुंगतचा स्टॉप नाहीये आणि जरी जबरदस्तीने बसल्या महिला तरी तिकीट काढल्यानंतर बोगद्याच्या पलीकडे सोडलं जातं, तुंगत स्टँडवर न सोडता. बऱ्याच वेळा आम्ही ग्रामपंचायत मार्फत सरपंच या नात्याने मी आणि आमच्या सर्व बॉडीनी बऱ्याच वेळा बस स्थानकाचे जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना बऱ्याच वेळा वारंवार आम्ही लिखित स्वरूपात सांगितलेलं आहे की तुंगत येथे तुम्ही कंटिन्यू बस थांबवा. कारण आमच्या तुंगतमधून जवळपास महिला आहेत
ज्या व्यवसायासाठी की नोकरीसाठी तुंगातून पंढरपूरला प्रवास करतात. त्यानंतर विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत शाळेसाठी दररोज कॉलेजला जातात. बऱ्याच वेळा मला विद्यार्थिनींचे सुद्धा फोन येतात, महिलांचे फोन येतात. आम्ही वेळेवर शाळेत जाऊ शकत नाही, कॉलेजला जाऊ शकत नाही किंवा जॉबला सुद्धा आम्ही वेळेवर पोहोचत नाही. तर मॅडम तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला सांगताय की थांबतील बस पण थांबत नाही. पण मी सुद्धा त्या गोष्टीमध्ये हतबल झाले खरं म्हणलं तर. कारण बऱ्याच वेळा आम्ही आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला, तरी सुद्धा रिक्वेस्ट करून आमचं आंदोलन माघारी घेण्यासाठी सांगितलं बस मॅनेजर डेपोनी. परंतु त्यातून काही निष्फळ झालं नाही. वारंवार तक्रारी करून नागरिकांनी किंवा आम्ही ग्रामपंचायतनी पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला कुठेच त्यांनी आमची दखल घेतली नाही. उलट मी तुमच्या चॅनलचं खरंच मनापासून आभार मानते, की तुमच्या माध्यमातून तरी कमीत कमी तुंगतवासियांची जी कळकळ आहे, बस थांबत नाही, ही कळकळ मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल आणि कदाचित आमच्या तुंगतला सर्व बस थांबतील आणि नागरिकांची खरोखरच सुविधा व्यवस्थित होईल. आता इथं असं काय किती वर्षापासून तुम्ही म्हणजे हे करताय पाठपुराव्याचं? आता जवळपास 2.5 ते 3 वर्ष झालं मी या पदावर आहे आणि तेव्हापासून जवळपास 2 वर्ष ते 2.5 वर्ष झाला मी याचा पाठपुरावा करतोय. जेव्हा मी तनिष्का गट प्रमुख होते, त्यावेळेस मी सर्व तनिष्का महिलांना आमच्या गटातील घेऊन आगार प्रमुखांकडे गेले होते, निवेदन दिलं होतं. पण त्यांनी मला एकच सांगितलं, की जेव्हा तुम्हाला कुठली बस थांबवत नाही, तर त्यांचा कंडक्टर ड्रायव्हरचा नंबर किंवा बसचा नंबर तुम्ही द्या. पण तसं होऊ शकत नाही. प्रत्येक महिला ही सुशिक्षित असते असं नाही आणि प्रत्येकीकडे मोबाईल असतो असं नाही. तर कोणीही तसं कॉन्टॅक्ट करत नाही. आणि त्याच्यामुळे बस थांबत नाहीत. तर त्यांचं एकच असतं, की तुम्ही आम्हाला नंबर द्या, आम्ही त्यांना सस्पेंड करतो. पण सस्पेंड करणं हा ह्याच्यावरचा उपाय नाहीये सगळ्यात महत्त्वाचा. तर इथे बस थांबली पाहिजे हे आणि हा निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही त्यांनाही वारंवार हे सांगितलं. तर ते ते सांगतात, की वेगवेगळी कारणं देतात आणि सांगतात, की आम्ही सस्पेंड करू. सस्पेंड करून आम्हाला कुणाच्या पोटावरती पाय द्यायचं नाही नोकर करणाऱ्या. तर आम्हाला फक्त आमच्या हक्काचं जे शासन म्हणतं, की लाडकी बहीण योजना काढते, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, विविध योजना काढते स्त्रियांसाठी. पण जर स्त्रियांना जर हक्काच्या त्यांच्या गाडीमध्ये लाल परीमध्येच बसता येत नसेल, तर त्याचा काय उपयोग आहे? आणि येत्या आषाढी वारीला सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करेन, तुम्ही या पंढरीच्या पावन नगरीत येणार आहात, तर या पंढरीच्या पावन नगरीमधील ज्या महिला आहेत, त्या महिलांना फक्त त्यांच्या हक्काचं प्रवासासाठी हक्काचं जे साधन आहे ते मिळावं. कारण पुरुष हे प्रत्येकाकडे टू व्हीलर, फोर व्हीलर असते, ते स्वतः जाऊ शकतात. सुशिक्षित महिला सुद्धा गाडी घेऊन जाऊ शकतात. परंतु ज्या महिलांना घरी गाड्या नाहीयेत किंवा ज्यांना विद्यार्थी आहेत किंवा वयोवृद्ध लोकं आहेत किंवा वयोवृद्ध महिला आहेत ज्यांना आजारपणासाठी दवाखान्यात जावं लागतं. तर अशांना हक्काची जी गाडी आहे आपली लाल परी ती थांबा आमच्या तुंगतला करावा हीच माझी मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही याचा पाठपुरावा करताय आणि हे गाव माढ्यामध्ये येतंय. माढ्याचे आमदार अभिजित पाटील माढ्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी विधानसभेमध्ये मांडतात. तर या संदर्भात आबाशी किंवा अभिजित पाटलाशी असं म्हणजे काय कॉन्टॅक्ट झालता का? नाही, जेव्हा त्यांनी आमसभा घेतली होती, त्यावेळेस मी 2 मुद्दे मांडले होते, की आमच्या तुंगत गावामध्ये बस थांबत नाही आणि दुसरा मुद्दा होता, की जे अवैध धंदे चालू आहेत तुंगतमध्ये, त्यासाठी मी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. तर त्या अवैध धंदे बंद करावे, या 2 गोष्टीसाठी मी त्यांच्याकडे सुद्धा एकदा पाठपुरावा केला होता. ग्रामपंचायतच्या स्तरावरती ह्या अवैध धंद्यावर काय तुम्ही कारवाई करायला किंवा काय? ग्रामपंचायत मार्फत आम्ही बऱ्याच वेळा मी स्वतः धाड टाकून एकदा पकडून दिलेलं आहे. म्हणजे जिथं चालू होतं तिथे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मला काही अवैध धंदे करणाऱ्यांनी धमक्या सुद्धा दिल्या घरी येऊन, की तुम्ही हे असं कशासाठी करताय. त्याच्यानंतर तरीही आम्ही ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा पोलीस स्टेशन असेल तिथे अनेक वेळा वारंवार म्हणजे आम्ही लेटर दिलेले आहेत, की तुम्ही अवैध धंदे बंद करा. ते काय करतात, की 2-4 दिवस तेवढंच येतात, रेड टाकतात आणि परत ते आहे असं सुरू राहतं. आणि असंही कळतं, की राजरोसपणे इतके ते हे झालेले आहेत अवैध धंदे करणारे, की ते अजिबात घाबरत नाहीत. ते सरळ म्हणतात, की आम्ही हप्ता देतो, हप्ता दिला की आम्हाला कोणी पकडू शकत नाही किंवा आधीच फोन करतात रेड टाकायच्या आधी. फोन केला की ते सगळं बंद करतात दुकानं आणि त्यानंतर रेड टाकतात. त्याचा काहीच उपयोग होत नाही. नेहमी आम्हाला हे निदर्शनास येतं. आता सध्या सुद्धा 4 दिवसापूर्वी मी राज्य उत्पादन शुल्काला लेटर दिले, की तुम्ही गावातले अवैध धंदे बंद नाही केले, तर आम्ही स्वतः येऊन महिला बसून आंदोलन करणार आहोत. आता येथून गाव पातळीवर एकत्रित येऊन काय पुढची ध्येयधोरणं तुम्ही करणार की जेणेकरून आता म्हटलं तर परिवहन मंत्री देखील पंढरपूरला दौऱ्यावरती आहेत वारीमुळं आणि मुख्यमंत्री देखील वारीमुळं येणार आहेत पंढरपूरला. तर गाव पातळीवर काय निर्णय घेणार आहात? आम्ही गाव पातळीवर एक महिला सरपंच म्हणून मी असा निर्णय घेणार आहे, की गावातील ज्या महिला आहेत, त्यांना घेऊन मी स्वतः आषाढी वारीला त्यांनी जर हा निर्णय घेतला नाही, की तुंगत गावामध्ये अवैध धंदे बंद करणे आणि त्यासोबतच बस थांबली नाही, तर इथून पुढे आषाढी वारी जी येणार आहे, त्या वारीला मुख्यमंत्री साहेब असतील आणि प्रताप सरनाईक साहेब सुद्धा असतील, तर आम्ही तुंगत गावातील जी गर्भिणी महिला होती
होती तिला बस मधून उतरवण्यात आलं आणि तिला तुंगतमध्ये म्हणजे गाडीत बसवण्यासाठी संमती दिली नाही, जे काही वाहन चालक होते आणि कंडक्टर होते त्यांनी. तर मला असं म्हणायचंय की सरकारला एकीकडे तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे आमदारकीसाठी सुद्धा 50% आरक्षणाचं नियोजन करताय, महिला सन्मान योजना स्त्रियांसाठी करताय बस स्थानकामध्ये, किंवा महिलांना हाफ तिकीट करताय. एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकार एवढ्या चांगल्या योजना महिलांसाठी आणताय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. तर माझं एकच सरकारला विचारणं आहे की आता सध्या बघितलं तर आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री 2 आहेत आपल्या महाराष्ट्राला सुदैवाने, तर एकनाथजी साहेब आहेत, किंवा आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा कुठेतरी या छोट्या छोट्या गोष्टी जरी वाटत असल्या तरी आमच्यासाठी ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्याकडे गांभीर्याने बघावं. कधीतरी सरकार याकडे दखल घेणार आहे का नाही, कारण आज एक गर्भिणी महिला उतरवली जाते याचा अर्थ की तुमच्या सरकारी योजनेत त्याचा इनडायरेक्टली अपमान आहे हा सरकारकडून. तर कुठेतरी याची या महिलेची किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांची एक उपमुख्यमंत्री ज्या महिला आहेत त्यांच्याकडे माझी एक विनंती आहे की त्यांनी स्वतः तातडीने याच्यामध्ये लक्ष घालून, जातीने लक्ष घालून याच्यावरती नक्कीच उपाययोजना करतील आणि आम्हाला नक्कीच यात यश मिळवून देतील. सरकार आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन हे महिलांसाठी काय सुखसुविधा करते. दुसरीकडे बघायला गेलं तर महिला सक्षमीकरण करण्यासाठी बऱ्याच योजना करतात. महिलांना महिन्याला पैसे दिले जातात, न सांगता अकाउंटला पैसे पडतात, परंतु त्या पैशावरून ते पैसा जास्त खर्चू नये म्हणून देखील मोफत एसटी चालू केली आहे. पण त्या मोफत एसटीत महिलांना बसू दिलं जात नाहीये. जर एखादी महिला जरी 11 वाजता उभा राहिली, त्याला 12 वाजता जर पंढरपूरला पोहोचायचं म्हणलं तर ती 2 वाजता पोहोचते. याच्यावरती 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी याच्यावरती निर्णय घ्यावा असे तुंगतच्या सरपंच जी महिला आहे ती यांचं या ठिकाणी मागणं आहे. आणि 24 तारखेला जे मुख्यमंत्री पंढरपूरला येणार आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पैशी त्यांचं आंदोलन, त्या रस्त्याला आंदोलन असणार आहे आणि लाडक्या बहिणीला या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झालं पाहिजे असं यांचं मत आहे.